तुम्हाला जो काय पहिला नियम आहे या ब्रॅकेटच्या तुम्हाला गोळा टाकायचा मधून कसा फेकायचं ते शिकवायच्या गोष्टी आल्या. इथं काही शिकवायची गोष्ट गरज नाही आहे. पण ज्यावेळेस मुलं काय करतात तुम्ही जास्त द्या कोणी गोळा इकडे साईडला असतो मस्त उचललं तुमचा एक मुलीचा नंबर पहिल्यांदा पुढे येईल ती पुढे जाईल पहिली ती येईल परत ती येईल. मग तुम्ही गोळा घेता मस्त वेगळी इथनं मध्ये आता मेन जी पहिली गोष्ट आहे एंट्री हा याच्यावरून करायची नाही आपण पण रेषेच्या आतून करायची. तुम्हाला एंट्री करायची असेल तर इकडनं करायची पुढून इकडनं मध्ये मग इकडनं पुढून मध्ये करा काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही तिकडनं आले तरी काही प्रॉब्लेम नाही. या रेषेच्या आतून तुम्हाला एंट्री करणे पण एंट्री करायच्यानंतर मग तुम्ही गोळा टाकायला सुरुवात करताय लक्षात. मग गोळा तुम्ही कोणी जागा फेकता कोणी कसा करता काय त्याला हे नाही फक्त गोळा याच्यामधून टाकायचा पुढं या रेषेच्या अलीकडनं. मग काय मुलं तुम्हाला ज्याला वेळ घेण्यासाठी माप घेतल्यानंतर काय होतं थोडा पाय माग शकतो ही जर थोडीशी फकी अशी झाली तरी तुमचा गोळा फॉल आहे. मग तुम्हाला ही फकी उडाली तुम्ही तिकडे हातभर लावून फेकला म्हणजे 8 मीटर जरी फेकला तरी तुम्हाला 0 मार्क पडतात. गोळा फॉल करायचा नसतो मेन गोष्ट पहिली तुम्हाला ह्यामधनं जर नाही आणि तोच गोळा फेक नाही तुमचं काय तुम्ही इथं व्यवस्थित करता व्यवस्थित केली गोळा चांगला फेकला बाहेर की तुम्ही लय खुश होता तुम्ही आणि पटकन तुम्हाला असं एक्स्ट्रा टाकून तुम्ही बाहेर निघता येत नाही तरी गोळा फॉल झाली. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की तुम्हाला इथूनच एंट्री करायची आणि इथूनच बाहेर निघायची. मग काय पोरलंय त्यांचं 12 किंवा आउट ऑफ जातो मुलींचा मग गेल्यानंतर त्या काय करतात लगेच किती गेला मग गोळा असं बघितलं नाही गोळा फॉल म्हणजे पुढं जायचं नाही तर मग गोळा आउट ऑफ गेला लगेच मांडवाडी लगेच दर्शन करायचं खाली तरी गोळा फॉल. देव माफ करत नाही. देव म्हणतं कष्ट कर मेहनत कर आणि यशस्वी हो. कोणतीही आपल्याला सवलत कोण देत प्रॉपर नियमाने सगळ्यांना चालू प्रॉपर करायच्या. मग भरतीच्या नियमानुसार तुम्हाला 3 चान्स आहेत गोळ्याला किती 3 चान्स तुम्हाला गोळा पकडायचा तो सगळ्यात जास्त जाईल तो गोळा तुम्हाला ग्राह्य धरला जाईल. म्हणजे समजा तुमचा पहिला आउट ऑफ गेला मग आउट ऑफ गेला तुम्हाला एकच चान्स दुसरा चान्स नाही. मग तुमचा पहिला 10 गेला तुम्हाला दुसरा चान्स तिसरा चान्स मग 3 चान्स फक्त तुम्हाला गोळा टाकायला भेटणार आहे. मला लक्षात आता पटकन एक लाईन उभा राहा ही सिंगल लाईन असं उडी लाईन पटकन उडी लाईन त्याच्यामध्ये पटकन फास्ट सगळं लवकर Thank you.